पिंपरीमध्ये रस्त्यासाठी जे आज आमरण उपोषण चालू आहे, तर यावरती आपल्याकडून प्रचंड संताप व्यक्त होत आले की प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल की यांनी गेल्या 40 वर्षामध्ये आपल्याला शेत रस्ता दिला नाही. तर आता 40 वर्षांपासूनची मागणी आहे आणि आता येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्येच महिन्याभरात पाऊस चालू होईल. तर पाऊस चालू झाल्याच्या नंतर परत तुम्हाला तेच 40 वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर येईल की पहिल्या ज्या परेशानी झाल्या त्याच इथून पुढे परेशानी तुमच्या डोळ्यासमोर येतील. तर या गोष्टीवर काय त्यांचं याच्यावर लक्षच नाही. त्या शासनाचं या गोष्टीवर लक्षच नाही. 35 वर्षाखाली माझ्या वडिलांनी या गावातला तहसीलदार आणला होता, बैलगाडीत बसून गेलता. तेव्हापासून हे काम पेंडिंग आणि आता केलं नाही म्हणून आता उपोषणाला बसलो. आता तरी मार्ग निघन म्हणून बसलो. आता या ठिकाणी जवळपास गावातील 25% शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा मार्ग हाच आहे. बंदच आहे. चोरून जावं लागतं इकडं तिकडं. ज्यांच्या शेतातून चालले ते मध्ये खोरं नेलं, कोयतं नेलं, काही हात बी लावित नाही पण नेलं म्हणते. हा, तिकून येऊ नका निकून येऊ नका, त्याच्यात ती पडक पाडली का काय कळायला झालं. आता इथं आमची शेजारी काळे नाना त्यांचं रान पडक आहे. 2 वर्ष झालं पेरायचं आली नाही. शेतात जायला रस्ता नसल्यामुळं पडकच आहे. किती एकर आहे त्यांचं शेत? 4 एकर आहे. 4 एकर शेत असून आलेच नाही तिकडे नसल्यामुळं ते भेट येतं, ते लटलट होतं त्यांना, ते कुणी काय म्हणेल ते भेट येतं, त्याच्यामुळे तिकडे फिरकलीच नाही ते. आणि त्यांचं वय पण जास्त असल्यामुळे त्यांचा मुलगा सर्व्हिसला, ते म्हणले नको राहू त्या पडकच, त्या पगारी भागतोय त्यांचं, आम्ही काय खावा, आमचं कुणीच नाही नोकरीला. म्हणून त्याला तहसीलदार साहेबांनी आमचा लवकरात लवकर मार्गी लावा ही विनंती. कशाला नाना बोलायचं रस्ता तो